मित्रांनो, आज आपण मरळ पकडायचा व्हिडिओ बनवतोय दावण लावून. हे पहा, ही अशा प्रकारची दावण आहे. नवीनच पहिलाच दिवस आहे या दावणीचा. याच्या आधी आपण हे दावण काय वापरलेलं नाही. तर सुरुवातीला आपल्याला दावण पूर्ण इथं अंतरून घ्यायची, त्याच्यानंतर तिला सपोर्ट द्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपण तिला खेकडे लावू. तर एक स्टेप बाय स्टेप आपण तुम्हाला दाखवू. आता सुरुवातीला आपण अंतरून घेऊ. अशा पद्धतीने आता आपण बांधलेली आहे आणि आता आपण दावण लावायला चालू करतोय. तर आपल्याला बघा एक एक गळ सोडत चालायचंय. मित्रांनो, हे बघा अशा पद्धतीने आपल्याला हातरायची. आता चालू केलेलं आहे आपण. हे बघा असं एक एक गळा आपल्याला इथून बाहेर काढायचा याच्यामध्ये. हे बघा असं आणि सोडून द्यायचं. सुरुवातीला आपल्याला जमिनीवरच हातरायची आणि नंतर पाण्यामध्ये घ्यायची तिला. मित्रांनो, आपली दावण इथं हातरून झालेली आहे. आता आपण खेकड लावतोय. कसं लावायचं बघा. हा खेकडा आहे, त्याचे नांगे काढलेले आहेत कारण तंगुसाला कट मारू नये म्हणून. हा लब्बर आहे. हे बघा हा लब्बर असं डबल करायचं आणि असं इथं खेकडाला लावायचं. हे बघा आता आपण काड्या लावून हे दावण थोडे आतमध्ये घेणार आहे. सुरुवातीला अशी खेकडं लावसपर्यंत बाहेर ठेवायची फक्त. मित्रांनो, आत्ताच आपण नुकतीच दावण लावली. एक मरळ पडलेली आपल्याला बघा तुम्ही. आहे जरा मीडियम साईज आहे पण घेण्यासारखी आहे. नुकतीच आपली दावण लावून झाली आणि लगेचच आपल्याला एक मरळ पडलेली. मित्रांनो, रात्रीचे 11 वाजलेले. आम्ही एक राऊंड मारायला आलो होतो. तर मध्ये दावण एवढी काही चेक नाही केलेली, पण तुम्ही पाहू शकता शेवटच्या टोकाला आपल्याला इथे एक मरळ पडलेली. हे बघा. आणि हे दावणीचं शेवटचा गळ आहे. हे बघा. तर आता काढून घेणार आहे आपण.
हे बघा ही दुसरी मरळ आहे. आता उद्या सकाळी येऊन आपण परत चेक करणार आहे काय सापडतं का काय. सध्या तरी आपल्याला आतापर्यंत 2 मरळी सापडलेल्या आहेत. मित्रांनो इथं तिसरी पण मरळ आहे बघा. हे बघा इथे दिसते. मित्रांनो रात्री आपण दावण लावली होती. तुम्ही पाहू शकता ही दावण आहे. तर कालच आपल्याला 4 मरळी पडल्यात आणि आता जवळजवळ खेकडे तर गेलेले आहे. तर आता मासा असायची शक्यता कमी. तरी पण आता आपण दावण काढून घेतोय. आपलं टार्गेट होतं ते पूर्ण झालेलं आहे. कारण आपल्याला 50 गळाच्या दावणीला 4 मरळी सापडलेले आहे टोटल आत्तापर्यंत. हे बघा मित्रांनो ही दावण कशी असते तुम्हाला दाखवतो. बघा अशा पद्धतीने गळ भरायचे असतात. मित्रांनो हे बघा आत्ता पण एक मरळ आहे. रात्री पडली आहे त्यामुळे थोडी घाळ आहे मरळ. हे बघा जिवंत आहे पण रात्री आम्ही गेल्याच्या नंतर पडली असेल त्यामुळे थोडी गाळ झाली. 5वी मरळ आहे. मित्रांनो आपली दावण काढून झालेली आहे बघा आणि टोटल आपल्याला 5 मरळ सापडलेले आहेत. नमस्कार मित्रांनो, मी संतोष आणि तुम्ही पाहताय फिशिंग माय पॅशन. जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि लाईकसुद्धा करा. धन्यवाद.